भावांनो, आता पाऊस पडलेला आहे आणि मी निघते आता भर पावसामध्ये पाहुण्याला सोडायला आलो होतो. तुम्ही बघू शकता इकडं माझ्या पूर्ण पाऊस झालेला आहे. तर भावांनो, आता मी निघत आहे थोडंसं बाहेर कामासाठी. चला एका छोट्याशा व्हिडिओमध्ये आपल्या राहा. आपण आता मेडिकलवरून गोळ्या घेतलेल्या आहेत आणि आपण चेटाचा निघालो आहोत घराकडे. 2 छोट्याशा गोळ्या घेतलेल्या आहेत, ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो. हा व्हिडिओमध्ये कसं आहे भावांनो, रोज उन्हामध्ये गाड्या तापू पेटत होत्या. तर त्या पेटवायला कमी करण्यासाठी पाऊस पडलेला आहे. पाऊस राजाने निसर्गाला साथ दिलेली आहे. त्यामुळे विषय कसा आहे माहिती आहे का, की ना पेटलेल्या गाड्यांना आता विजवायचं काम केलं या पावसाने. आणि उन्हाला पण दबदबा दाखवलेला आहे की पाऊस जिवंत आहे. लोकांच्या मनात आशंका होती की गाड्या तापतील आणि पेटतील आणि फुटतील, पण आता टेन्शन नाही. पाऊस पडलेला आहे, वातावरण थंडगार होईल. आणि स्पेशली मराठवाडा देखील दुष्काळी भाग आहे, तिथं विषय संपलाय. असं आहे, पावसाचा पारा इथे म्हणजे स्वर्गाच्या थेंबासारखा असतो. बघूया आता विषय. निघालो मी घराकडे आता. भावांनो, तापलेल्या पेट्रोल टाकीची आग भागवून 40 रुपयाचं पेट्रोल टाकून गाडीमध्ये आपण निघालेलो आहोत थेट आता घराकडे. कसं आहे, माणसाला भूक लागली की माणूस जेवतो आणि गाडीला भूक लागली की त्याला तेल टाकावं लागत नाही, तर माय बहीण करून गाडी ढकलत न्यावी लागते. ना कोणता बाप येतो आपल्याला, ना कोणाचा हे येतो, ना कोणाचा काय येतो ना काय येतो आपल्याला पेट्रोल टाकायला गाडीमध्ये. 40चं पेट्रोल टाकणे गली करणे हाच आपला तरुण पोराचा नियम आहे. संपला. आणि ही ती गोळी आहे मित्रांनो, जी की एक मी खाल्ली आहे. मी म्हणजे मी नाही, पण कोणतरी दुसऱ्याने खाल्ली आहे. हे तुम्ही बघू शकता. ही आणली होती आपण. मागे हे लिहिलंय, काय लिहिलंय,